नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार, माझं नाव गौरव रमेश सातव किंवा तुम्ही मला जीही म्हणू शकता. 7 बिलियन मेडिटेटर्स नावाचं माझं चॅनल आहे. या चॅनलच्या द्वारे आणि आचार्यद्वारे आपण बरेचसे विषय यूथसाठी प्लॅटफॉर्मवर घेऊन येत असतो. मित्रांनो, आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आचार्य मुळातच ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे काय आहे. गुरु आहे, शिक्षक आहे, एक जो आपला मार्गदर्शक आहे, गार्डियन आहे. त्याच्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवर नेहमीच असेच रंगतदार विषय जे यूथला बऱ्यापैकी प्रोत्साहन देणारे असतील, मोटिवेशन करणारे असतील, रिअलायझेशन्स करून देणारे असतील आणि त्यासोबत कम्प्लिटली समाजाचं भान ठेवून नवनवीन विषय आपण ह्या प्लॅटफॉर्मवर घेऊन येणार आहोत. असाच एक विषय आज मी आणलेला आहे की आज 20व्या आणि 21व्या शतकात यूथसाठी काय काय प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत, कॉस्टली प्रॉब्लेम्स आहेत, जे बिहेवियरल प्रॉब्लेम्स आहेत, आपण एक लिस्ट समजून घेऊया. मी बऱ्यापैकी त्याचे एक लिस्ट वाईज तुमच्यासाठी एक प्रॉपर गाईडलाईन्स असं आणलेलं आहे. तर आपण हे जे कॉस्टली प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर आहेत यूथसाठी 21व्या शतकातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण समजून घेऊया. आधी प्रॉब्लेम समजून घेऊया आणि मग त्याचं सोल्युशन सुद्धा. ओके, तर तुम्ही रेडी आहात मित्रांनो? पेन पेपर घेऊन बसा, कारण की ह्याच्यातलं 100% एखाद दुसरा प्रॉब्लेम थ्रू तुम्ही स्वतः सुद्धा जात असाल. तर याची रेमेडी याच शोमध्ये देणार आहे. टू स्टार्ट विथ, फर्स्ट ऑफ ऑल बऱ्याचदा आपल्याला अग्रेसिव्ह सोशल बिहेवियर बघायला मिळतं. ठीक आहे, मी एकदा लिस्ट वाचून घेतो की अग्रेसिव्ह सोशल बिहेवियर, रिस्की सेक्शुअल बिहेवियर, डिप्रेशन आहे, मेंटल हेल्थ इश्यूज आहे, आपल्याला मटेरियलिझमचं प्लेजर लागलेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी, गॅजेट्स, वस्तू, त्याच्यानंतर सबस्टन्स अब्यूज आहे, आपण अंमली पदार्थ म्हणतो. ओके, अकॅडमिक फेल्युअर्स आहे, हे सगळं कॉलेजशी कनेक्टेड आहे, तुमच्या शाळांशी कनेक्टेड आहे. परत तुमचं जे करिअर ओरिएंटेशन होणार आहे किंवा तुम्हाला कुठलं करिअर सिलेक्ट करायचं आहे त्याच्या बाबतीत बरेचदा कन्फ्युजन्स असतात. मग त्याच्यामध्ये कोणाची परिस्थिती काय, कोणाचे स्कूल ड्रॉपआउट्स, कोणाचे कॉलेज ड्रॉपआउट्स, आणि अल्टिमेटली हे सगळं फ्रस्ट्रेशन क्राईममध्ये, अँगरमध्ये आणि मॅडनेसमध्ये कन्वर्ट होत आहे. जर तुम्ही ॲग्री करत असाल तर नक्की 100% या पॉडकास्ट खाली लाईक करा आणि हा शेअर करायला सुरू करा, कारण की खूप इम्पॉर्टंट विषय आहे. आपण बघणार आहोत एक एक विषय, एक एक कसा तो परिणाम करतोय, का तो समाजात आलेला आहे आणि आपण त्याचं कसं सोल्युशन करू शकतो. टू स्टार्ट विथ डिप्रेशन, मेंटल हेल्थ इश्यू. काय आहे डिप्रेशन आणि मेंटल हेल्थ इश्यू? थोडंसं टेक्निकल भाषेत म्हणायचं, बायोलॉजिकल भाषेत म्हणायचं झालं तर तुमच्या अंगात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ऑक्सिजनचं प्रमाण कम्प्लिटली कमी झालेलं आहे. तर तुम्ही म्हणाल की मग आता एक्झॅक्टली ह्याच्यासाठी रेमेडी काय? डेफिनेटली ध्यान हीच रेमेडी आहे, अंडरस्टँडिंग हीच रेमेडी आहे, कम्युनिकेशन हीच रेमेडी आहे. का सांगतो? डिप्रेशनचे शिकार किंवा मेंटल इलनेसचे शिकार आपण का होतो? बऱ्याचदा ओव्हर एक्सपेक्टेशन्स, बऱ्याचदा पियर प्रेशर, बऱ्याचदा रिलेशनशिप प्रेशर्स, बऱ्याचदा इकॉनॉमिकल प्रेशर, सोशल प्रेशर, अशा बऱ्याचशा गोष्टींनी आपण एकंदरच घेरलेलं असतो. बऱ्याचशा अपेक्षांनी आपण एकंदरच, मग ते घरचं असो, दारचं असो, नवऱ्याचं असो, बायकोचं असो, मुलांचं असो, शाळेचं असो, देर आर हंड्रेड्स ऑफ रिझन टू पुट यू इन टू अ डिप्रेशन. पण आता आपण ही प्रत्येक येणारी गोष्ट कशी घ्यावी, का घ्यावी आणि कुठपर्यंत घ्यावी, हे सगळा पुरेपूर आणि तंतोतंत निर्णय हा स्वतःचा राहील. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट 100% फिल्टर करूनच पुढे यावी. म्हणजे माझ्या देखील आत्तापर्यंत जेवढे बिंग अ काउन्सिलर अँड न्यूमरोलॉजिस्ट जेवढे मी प्रॉब्लेम्स टॅकल करतो, जेवढ्या लोकांना भेटतो, तर बऱ्याचदा काय होतं की लोक खूपच ओव्हर एक्सपेक्टेशन्स ठेवतात, स्वतःकडनंच ठेवतात. आणि ती का ठेवतात ह्याचा प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे एकच उत्तर असतं, कंपॅरिझन. कंपॅरिझन ही आपल्या सगळ्यांना लागलेली कीड आहे मित्रांनो. एक लक्षात ठेवा, निसर्गाने आपल्याला सगळ्यांना युनिक बनवलेलं आहे, आपल्यासारखे आपणच आहोत. त्याच्यामुळे जेवढं कमीत कमी कंपॅरिझन, जेवढं एक्सेप्टन्स लेवल जास्त, जेवढे कृतज्ञता भाव जास्त, जेवढं तुम्ही तुमच्यावर, तुमच्या प्रॉडक्टवर आणि तुमच्या जर्नीवर विश्वास दाखवाल, हे डिप्रेशन, हे स्ट्रेस, हे तुम्हाला थोडंसं मेंटल इलनेस वाटणं, हे आपोआप कमी होत जाणार आहे. कारण की आपण प्रत्येक जण युनिक आहोत आणि देवाने आपल्याला प्रत्येक जणाला एक वेगळं प्रोग्रामिंग करून ह्या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. तर तुमचा तो प्रोग्राम स्वतःमधला ओळखा की तुम्ही कशामध्ये सक्षम आहात. नसेल तर तुम्ही 100% न्यूमरोलॉजी, एस्ट्रॉलॉजी किंवा टॅरो कार्ड्सच्या मदतीने स्वतःचं करिअर काय आहे किंवा आपण कुठल्या इश्यूजपासून कसे प्रोटेक्ट होऊ शकतो हे 100% कळतं. बऱ्याचदा सिंगल स्मॉल फॅमिलीज, न्यूक्लिअर फॅमिलीज, बेबी न्यूक्लिअर फॅमिलीज किंवा जॉईंट फॅमिलीज कुठल्याही घ्या, ह्याच्यामध्ये बऱ्याचदा ताणतणाव असतो, म्हणजे मोठ्यांचं वर्चस्व असतं. आपल्या इकडे कशी पद्धत आहे, आपल्या ओव्हरऑल
फॅमिलीच्या प्रणालीमध्ये की एक करता धरता असतो, एक म्होरक्या असतो आणि तोच सगळ्यांना ऑर्डर्स देत असतो. पण मित्रांनो, बदलत्या काळाबरोबर आपल्याला बदललं पाहिजे, म्हणजेच बदलणं ही काळाची गरज आहे. कारण की ह्या गॅजेट्समुळे, ह्या सोशल मीडियामुळे, ह्या वेगवेगळ्या तुमच्याकडे वाहणाऱ्या नॉलेजच्या प्रवाहामुळे आज सगळ्यांना आपलं आपलं इंडिपेंडेंट काहीतरी मिळतंय आणि मिळालं पाहिजे. ओके, पण बऱ्याचदा काय होतं की जे मोठी लोक असतात ती नेहमीच आपल्याला डॉमिनंट ठरतात, आपल्याला दाबून धरत असतात, दाबून ठेवत असतात काही काही गोष्टींमध्ये. तर त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही जग बघितलेलं आहे, पण कधी कधी ते हेही विसरतात की आता खूप पद्धतीने, खूप वेगळ्या पद्धतीने जग बघता पण येतं, अनुभव पण घेता येतो आणि बरीचशी आत्ताची जनरेशन जी आहे ती दुसऱ्याच्या विजडममधून शिकणारी आहे, ती दुसऱ्याच्या मिस्टेक्समधून शिकणारी आहे. हे आपल्या पास्ट जनरेशनला विसरलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे हे डिप्रेशन, मेंटल इश्यू, कम्युनिकेशन इज द बेस्ट की फॉर दिस पर्टिक्युलर थिंग. तर तुमचा कोणी फेवरेट माणूस असेल किंवा जिवलग मित्र असेल, त्या माणसाची, त्या पर्टिक्युलर तुमच्या रिलेशनशिप, इट कॅन बी एनी निनावी पर्सन, म्हणजे तुम्हाला वाटते की मला ह्याच्यावर विश्वास आहे, मला तिच्यावर विश्वास आहे, मला ह्याच्यावर विश्वास आहे, मेक शुअर दॅट यू कम्युनिकेट फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हार्ट. जेवढं कम्युनिकेशन क्लिअर तेवढं तुमच्या अंगात ऑक्सिजन जास्त, कारण की तुम्ही श्वास चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. सो होईल तेवढं एक्सप्रेशन्स करा. ओके, आणि स्वतःला पुरेपूर ऑक्सिजनमध्ये वाहत ठेवा. पुढच्या पॉईंटकडे वळतो. हा थोडासा हे दोन्ही बिहेवियर्स मी थोडेसे मिक्स केलेले आहेत. एक तर अग्रेसिव्ह सोशल बिहेवियर आणि रिस्की सेक्शुअल बिहेवियर. ठीक आहे, या दोन गोष्टी खूप हँड इन हँड जात आहेत. बऱ्याचदा काय होतं की अग्रेसिव्ह सोशल बिहेवियर म्हणजे काय, बऱ्याचदा जाती जमातीची जेव्हा दंगल उसळते किंवा पॉलिटिक्सवरून काही विषय होतात, क्रिकेट खेळांवरून काही विषय होतात किंवा अवांतरही काही चर्चा होतात, बऱ्याचदा आपल्याला समाजामध्ये शिव्या, शाप, ह्याला त्याला बोट दाखवणं किंवा खूप साऱ्या अशा चर्चा ऐकायला मिळतात की जिकडे फक्त आणि फक्त अँगर भरलेला आहे, जिकडे फक्त आणि फक्त हेटरेड भरलेलं आहे आणि जिकडे फक्त आणि फक्त कॉम्पिटिशन आणि कम्प्लिटली इगो भरलेला आहे. त्याच्यामुळे माझी गाडी पुढे का तुझी गाडी पुढे, माझी गाडी पुढे का तुझी गाडी पुढे, हे आपल्याला सर्वत्र बघायला मिळतं. तर ह्या अग्रेसिव्ह सोशल बिहेवियरचा एक सूक्ष्म मुद्दा असा आहे की सेक्शुअल एनर्जी ही कशी चार्ज झाली पाहिजे, किंवा सेक्स हीच एक ऊर्जा आहे जी आपल्याला पूर्णतः या जगामध्ये आणते. ती आपल्याला त्या बीजाचं एका प्लांटमध्ये रूपांतर होतं, त्या प्लांटचं मोठ्या ट्रीमध्ये रूपांतर होतं, अशी ती ऊर्जा असते. आणि ही मेल फिमेलची ऊर्जा किंवा शिवशक्तीची ऊर्जा आपण म्हणूया, ही आपल्या सगळ्यांमध्ये असते. ती जोपर्यंत आपण प्रॉपरली चॅनलाइज करणार नाहीत तोपर्यंत हे आपल्याला सोशल अग्रेसिव्ह बिहेवियर्स बघायलाच मिळणार आहे. सोशल अग्रेसिव्ह बिहेवियर्समध्ये आपल्याला बरेचदा क्राऊड चीटिंग बघायला मिळते, क्राऊड पुलिंग बघायला मिळते. बऱ्याचदा आपल्याला एक क्राऊड कोणाला तरी हॅरेस करतंय किंवा एका माणसावरच टोटली दबाव आणला जातोय, असं बऱ्याचदा हे बिहेवियर्स बघितले जातं. ठीक आहे, तर जी ऊर्जा आपण कम्प्लिटली वेस्ट घालवतोय, जी की ऊर्जा आपण स्वतःच्या आयुष्यामागे, स्वतःच्या ग्रोथ मागे, स्वतःच्या मी म्हणेन की स्वतःच्या जर्नीच्या मागे, रिसर्च मागे घालवली पाहिजे, ती कम्प्लिटली आपण वेस्ट करतोय. लक्षात ठेवा, सोशली मत असावं, नक्कीच असावं, पण त्या मताची तुम्हाला पूर्तता झालीच पाहिजे किंवा माझं मत ऐकलंच पाहिजे, हा अट्टाहास नको. आपण सगळे वेगळी माणसं आहोत, वेगळ्या वृत्ती आहोत, वेगळी डोकी आहोत आपण सगळी. आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी मत आहे, आपल्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक बौद्धिक पातळी आहे, त्या हिशोबाने मतं पडत राहणार. तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये किती वाहून जायचं, आपल्याला त्या गोष्टीचा किती स्वतःवर परिणाम करून घ्यायचा आहे. म्हणजे मी खूप लोकांना लिटरली हे पॉलिटिक्स म्हणा, खेळ म्हणा, ह्या गोष्टींमधून काउन्सिल करून बाहेर काढलेलं आहे माझ्या करिअरमध्ये गेल्या 8-9 वर्षाच्या. ज्याचा घरच्यांशी काही संबंध नसतो, त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी काही संबंध नसतो, त्यांनी सिलेक्ट केलेल्या करिअरशी सुद्धा काही संबंध नसतो. त्याच्यामुळे आवड असावी, निवड असावी, त्याचा प्रॉपर अभ्यास असावा की तो अभ्यास तुम्ही जे काही सोशल ॲक्टिव्हिटी तुम्ही चूज केलेली आहे, मग ती खेळ असो, पॉलिटिक्स असो, समाजशास्त्र असो, राजकारण असो, अजून तुम्हाला काही स्वतःला सोशल सर्व्हिस, सोशल वर्कर म्हणून काम करायचे, किंबहुना काही कनेक्टेड टू सोसायटी, तर तो अभ्यास, ती एनर्जी तुम्ही पुरेपूर चॅनलाइज केली पाहिजे. नाही की एकमेकांबरोबर आर्ग्युमेंट्स, इगो अप करून. ओके, त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की ती जी एनर्जी चॅनलाइज नाही केली आहे
ती आपल्याला अग्रेसिव्ह सोशल बिहेवियरमध्ये ट्रान्सफॉर्म झालेली दिसते. पुढच्या पॉईंटवर वळतो. रिस्की सेक्शुअल बिहेवियर कनेक्टेड आहेच, डेफिनेटली कनेक्टेड आहे. बऱ्याचदा आपल्या इकडे काय होतं की सेक्शुअल एज्युकेशन खूप कमी पडतं. मी कम्प्लिटली ह्या पर्टिक्युलर विषयावर कम्प्लीट एक वेगळा पॉडकास्ट बनवणार आहे की जो प्रत्येक वयोगटासाठी असेल, की कसं आई वडिलांनी त्यांच्या घरातल्या मुलीला कसं सांभाळून घेतलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे, समजावून दिलं पाहिजे, वाढत्या वयात त्यांना कसं हाताळलं पाहिजे, कुठले पॉईंट्स आहेत ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजेत, कुठले पॉईंट्स आहेत जे त्यांना काळजी म्हणून काळजीपोटी सांगितले पाहिजेत. त्याच्यामुळे जेवढं सेक्स एज्युकेशन घरातल्या घरात होईल. आणि बऱ्याचदा जेव्हा माझी चर्चा होते, मी वेगवेगळ्या ठिकाणी पॉडकास्टसाठी जातो किंवा किंवा चर्चेसाठी सुद्धा जातो, तेव्हा बऱ्याचदा असं होतं की सेक्स हा खूप मोठा घटक बनवून ठेवलेला आहे. तर एक शांतपणे विचार केला तर सेक्स हा अगदी छोटा घटक आहे. हा एक रिप्रोडक्शनचा घटक आहे आपल्या आयुष्याचा, आणि तो आपण पुरेपूर एन्जॉय केला पाहिजे आणि तो तिकडे सोडून आपण परत पुढच्या जर्नीला निघालं पाहिजे. तर तोच विषय मोठा न करता, ठीक आहे, त्याचा बाऊ न करता, ते ओव्हरऑल टॅबू न बनवता, जेवढं आपण सेक्सच्या विषयात, जेवढं आपण बायोलॉजिकल विषयात आपल्या मुलांना, आपल्या येणाऱ्या जनरेशनला ओपनपणे सांगणार नाही, तोपर्यंत हे रिस्की सेक्शुअल बिहेवियर्स होत राहणार. म्हणजे जेवढं आपण झाकून ठेवणार तेवढं लोक वाकून बघायला जाणारच, कारण की ही मानसिक वृत्ती आहे. दिस इज ऑल सायकॉलॉजी. ओके, सो डेफिनेटली याच्यावर मी अख्खा एक एपिसोड करीन, पण आत्तापुरतं एवढं सांगेन की तुमच्या घरात जर लहान मूल नांदत असेल, लहान मूल म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट 12, 13, 14, 15, आता मॅच्युरिटीचं वय पण खूप कमी कमी होत चाललेलं आहे. खूप लवकरात लवकर मुलींना पिरियड्स यायला लागलेत, मुलांना लवकर कळायला लागलं आहे, कारण की ही सोशल मीडियाची मेहरबानी आहे. जग छोटं छोटं होत चाललेलं आहे. आता अख्खं जग आपल्या हातात आहे. एका मोबाईलमध्ये बसल्या बसल्या आपण अख्ख्या जगाशी संवाद साधू शकतो. तर त्या पर्टिक्युलर गॅजेटचा मिसयूज न होता तुम्ही स्वतः हे कमांड घेतलं पाहिजे, खास करून आई वडिलांनी, कारण की तुम्हीच पहिले कॉन्टॅक्ट असता त्यांच्याशी, की तिकडनं पुढे त्यांचं बिहेवियरल पॅटर्न सुरू होतं. तर ही माझी कळकळीची विनंती आहे की जेवढं तुम्ही तुमच्या मुलांना सेक्शुअली एज्युकेट कराल, सगळं मटेरियल ऑनलाईन अवेलेबल आहे. डेफिनेटली मी काही पॉईंट्स घेऊन येणार आहे, जे आपण प्रॉपर पॉईंट वाईज तुम्ही तुमच्या मुलांना त्याचा अभ्यासही देऊ शकता, मन मोकळं बोलूही शकता, आणि तो संवाद सुसंवाद ठरू शकतो फॉर देअर सेफ्टी. पुढच्या पॉईंटवर वळतो. प्रेशर ऑफ मटेरियलिझम. काय आहे प्रेशर ऑफ मटेरियलिझम? आत्ता बऱ्याचदा मी माझ्या वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये म्हटलेलं आहे किंवा किंवा इंटरव्ह्यूजमध्ये पण म्हटलेलं आहे की सक्सेसफुल याला होण्याची काहीही मर्यादा नाही. सक्सेसफुल म्हणवयाची काहीही मर्यादा नाही. तुम्हाला तुमच्या ग्राउंड आखल्या पाहिजेत. बघा, ही दुनिया आहे, रोज नवीन नवीन प्रोडक्ट्स येणार आहेत, रोज नवीन नवीन गोळ्या तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तर तुम्हाला तुमच्या लिमिट्स, ओके, तुमची मर्यादाची रेषा ही कळलीच पाहिजे. कारण की बऱ्याचदा लोकांचं असं होतं की त्याच्याकडे 50,000 आहेत तर मला 60,000चा पगार पाहिजे, त्याच्याकडे 1 माळ्याचं घर आहे तर मला 2 माळ्याचं घर पाहिजे, त्याने मर्सिडीज घेतली तर मी BMW X सिरीज घेणार आहे. तर हा वॉर संपणार नाहीये. दिस इज अगेन अ सायकोलॉजिकल थिंग. दिस इज अ माइंड बिहेवियर विच इज अ व्हेरी ग्रीडी थिंग. सर्वात हावरं मन असतं की हे मिळालं की त्याच्यातला रस संपतो, ते लगेच पुढच्या ह्याला वळतं की आता मला ते हवं, मग ते हवं. ही सिरीज कधीच न संपणारी आहे. त्याच्यामुळे सोसायटी आपल्याला रोज काही ना काहीतरी नवनवीन गोष्टी तुमच्या समोर आणून ठेवणार आहे. जसं कुठल्याही फोनची सिरीज पकडा, सॅमसंग असो, नोकिया असो, मोटोरोला असो, आयफोन असो, कुठलेही असो, एव्हरी नाव अँड देन एव्हरी इयर दे आर कमिंग अप विथ न्यू मॉडेल्स, न्यू थिंग्स. आणि ते स्वतःच त्या मॉडेल्समध्ये ऑलरेडी तेवढंच पॅरामीटर सेट करून ठेवतात की हे फोन्स 3 ते 4 वर्ष चालतील, 2 वर्ष चालतील. तुम्हाला ते फोन बदलायचेच आहेत. आणि तुम्हाला वाटतं की ते जुने झालेत. नाही मित्रांनो, ते प्रोग्रामच तसे केलेले असतात. बिकॉज दिस कंपनीज नीड टू वर्क, मेक मनी अँड एक्सप्लॉइट अस, ॲज सिम्पल एज दॅट. सो स्वतःच्या मर्यादा ओळखा, तुमच्या लिमिट्स काय त्या ओळखा, तुमचं दळणवळण किती आहे, तुम्हाला ताटात खायला किती लागतं, तुम्हाला घालायला किती लागतं, तुम्हाला राहायला किती लागतं, ह्या सगळ्याचं जर आपण व्यवस्थितरित्या हिशोब मांडून ठेवलात. मी हे नाही म्हणते की आपल्याला लक्झरी नको आहे, की आपल्याला चांगलं जगायचं नाही आहे. डेफिनेटली सगळ्यांना चांगलं जगायचं आणि आपण सगळेच चांगलं जगतोय आणि जगणार आहोत. कारण की निसर्गाने आपल्याला परिपूर्तता, सगळ्यांना पुरेल एवढं धनधान्य सगळं ह्या पृथ्वीवर ऑलरेडी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे मारामारी करण्यात काहीच अर्थ नाही आहे. याच्यापेक्षा स्वतःचं मनस्वास्थ्य, स्वतःचं हेल्थ आणि
आपली फॅमिली याच्यावर पूर्ण फोकस देऊया. मटेरियलिझम थोडंसं बाजूला ठेवूया आणि प्रेम जास्त आतमध्ये आणूया. पुढच्या ह्याच्यावर वळतो. सबस्टन्स अब्यूज खूप होतोय. अंमली पदार्थ, मग सिगरेट झालं, गुटखे झाले, मावे झाले, दारू झाली, वेगवेगळ्या प्रकारचे अजून खूप ॲडिक्शन्स आहेत. LSD आहे, देन देर आर लॉट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस विच यू कीप ऑन युअर टंग. हे ते खूप मला केसेस काउन्सिलिंगमध्ये येत असतात आणि ह्या सगळ्याचं वयोगट आहे एक सरासरी 18-19 ते 25-26 पर्यंत, विच इज व्हेरी व्हेरी डेंजरस आणि घातक. कारण की हीच तर ती पिढी आहे जी पुढे भारताला घडवणार आहे पुढे आपल्या प्लॅनेटला पुढे घेऊन जाणार आहे. तर सबस्टन्स अब्यूजचे मेजर कार्यक्रम किंवा मेजर पॉईंट्स काय आहेत, का होतात हे सबस्टन्स अब्यूजचे शिकार मुलं, का ह्या ॲडिक्शन्सला लागतात. लक्षात ठेवा मित्रांनो, हे सगळे पॉईंट जेवढे इंटरकनेक्टेड आहेत की मी एखादे मोठे डिझायर्स करतो, मोठी स्वप्न बघतो, मग ती माझी स्वप्न पूर्ण होत नाही किंबहुना मी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. मग माझी परिस्थिती असते, पैसा असतो, घरचे असतात, समाज असतो, मला बरेचसे वेगवेगळे घटक दाबून धरतात आणि त्याच्यामुळे मी पुढे येऊ शकत नाही. तर मग मला एक्सप्रेशनचा कुठला वाटही नाही आहे. बरं, सेक्शुअल एनर्जी पण माझी ब्लॉक्ड आहे, मला कोणी सांगितलेली पण नाही आहे ती कशी यूज करायची, कशी चॅनलाइज करायची, कशी ध्यानाद्वारे त्याचं आपण पुरेपूर ऊर्जेमध्ये निर्माण करू शकतो तेही मला सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मला एकच शेवटी आउटलेट उरतं, ते म्हणजे ॲडिक्शन्स. आणि ॲडिक्शन्स निगेटिव्ह बिकताय बॉस, निगेटिव्ह बिकताय म्हणजे कितीही आपण म्हणजे जेवढे लवकरात लवकर आपण निगेटिव्ह बोलू ते धडाधड व्हायरल होतं, पण अशा चांगल्या गोष्टी व्हायरल व्हायला फार वेळ द्यावा लागतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्याच्यामुळे बट व्हायरल होतं, लेट होतं, पण ते थेट होतं, 100% होतं, सगळीकडे पोचतं. चांगला मेसेज पोचायला थोडा वेळ जातोच. त्याच्यामुळे सबस्टन्स अब्यूज तुमच्या घरात जर तुम्ही कम्युनिकेशन करत नसाल, तुमच्या मुलांना, तुमच्या सवंगड्यांना, तुमच्या रिलेटिव्समध्ये, तुमच्या मित्रांमध्ये जर तुम्ही समजून घेत नसाल, तर ही माझी कळकळीची विनंती आहे की गप्पा मारण्यात काहीच खर्च लागत नाही, मन मोकळं करण्यात काहीच खर्च लागत नाही, त्या माणसाला समजून घेण्यात काहीच खर्च लागत नाही. तुमच्या ह्या एका काइंडनेस ॲक्टमुळे जर एखाद्याचा जीव वाचू शकतो, एका काइंडनेस ॲक्टमुळे एखाद्याचं जर आयुष्य घडणार असेल, तर 100% तुमचे कान त्यांच्यासाठी तयार ठेवा. लेट देम स्पीक, लेट देम एक्सप्रेस, कीप युअर हार्ट ओपन आणि त्यांना कम्प्लिटली मोकळं होऊन नवीन मार्ग मिळणार सबस्टन्स अब्यूजकडे जाण्यापेक्षा. ओके, विथ दॅट से लेट्स गो टू द लास्ट वन. स्कूल ड्रॉपआउट्स आहेत आणि क्राईम्स आहेत. परत तीच आहे, परिस्थिती सेम आहे, वेगवेगळ्या गोष्टी, फॅमिली आहे, पैसा आहे, रिलेटिव्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. ठीक आहे, त्याच्यात बऱ्याचदा लोकांना पुरेपूर एज्युकेशन कम्प्लीट करायला मिळत नाही, त्याच्यामुळे ड्रॉपआउट्स होतात. ते ड्रॉपआउट्स झालेले कंटिन्युअसली लोक विदाउट एज्युकेशन, विदाउट एनी नॉलेज, वेअर दे एंड अप इन स्मॉल ऑर लिटल क्राईम. आणि तो स्मॉल ऑर लिटल क्राईम करता 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 तो कधी मोठा होतो आणि तो एक छोटासा स्कूलचा ड्रॉपआउट माणूस कधी एक मोठा गुन्हेगार बनतो, हे आपण सगळ्यांनी डोळ्यात देखत खूप वेगवेगळ्या मूव्हीजमध्ये पाहिलेलं आहे, प्रॅक्टिकली समोर समाजात सुद्धा पाहिलेलं आहे, आपल्या अख्ख्या मुंबई शहरामध्ये. ठीक आहे, तर ह्या सगळ्यांचं जे एक कन्क्लुजन मी म्हणेन की बऱ्याचदा असं होतं की हे सगळे जेवढे मी पॉईंट्स लिहून आणले, पण त्याच्यामध्ये मटेरियलिझम आहे, डिप्रेशन आहे, मेंटल हेल्थ आहे, मटेरियलिस्टिक बिहेवियर्स आहेत, ॲग्रेसिव्ह सोशल बिहेवियर्स आहेत, सेक्शुअल बिहेवियर्स आहेत, ह्या सगळ्याचं ओव्हरऑल गूढ कशात लपलेलं असावं, तर ते आहे कम्युनिकेशन, एक्सप्रेशन आणि मन मोकळा संवाद. कारण की आपल्या इकडे एक फार अशी एक विचित्र मी म्हणेन की सवय म्हणा किंवा एखादी अशी खोड म्हणा अशी झालेली की एखाद्याकडे आपण बोलायला जावं तर आपल्याला पहिलं जज केलं जातं, मग त्याला नावं ठेवली जातात आणि प्लस नंतर ते आपल्या मागे पसरवलं सुद्धा जातं, जेणेकरून जो माणूस तुम्हाला सांगायला येतो एवढ्या विश्वासाने त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स तुटतो, तो स्वतः एक माणूस म्हणून पडतो आणि तो परत ह्या सगळ्या अख्ख्या लिस्टचा शिकार होतो जी मी वाचून काढली. त्यामुळे मित्रांनो, मैत्रिणींनो, सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही उत्तम लिस्नर होऊ शकाल, म्हणजे महावीरवाणीमध्ये महावीरांनी म्हटलेलं आहे की जर तुम्ही उत्तम श्रवण करू शकाल एखाद्याचं, म्हणजे श्रवणाने सुद्धा माणूस परमेश्वरापर्यंत पोहोचतो, परमेश्वर प्राप्ती होते नुसत्या श्रवणाने. ओनली लिसनिंग टू द पीपल, नॉट जजिंग देम, डू नॉट गिव्ह एनी सजेशन्स टू देम, जस्ट लिसन टू देम, बिकॉज वी ऑल आर युनिक. आपण सगळे युनिक आहोत, आपण सगळे वेगळे आहोत
आणि देवाने आपल्याला सगळ्यांना एक वेगळं आणि आपलं आपलं एक विश्व दिलेलं आहे. तर जेवढे आपण एकमेकांना त्या विश्वामध्ये रिस्पेक्ट करू, वेलकम करू, तेवढाच मानव जातीचा प्रसार, प्रचार आणि ग्रोथ होत राहणार आहे. तुर्तास इकडेच थांबतो. मित्रांनो, ऐकत रहा आचार्य 90 FM, योर ओन रेडिओ. थँक्यू. Acharya